नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवणार आहे। संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते। या भोगीच्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली जाते। भोगीच्या भाजीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। काही ठिकाणी या भाजीला खिंगट म्हणतात, काही ठिकाणी मिक्स भाजी, तर काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात। तर या भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी तीळ लावलेली भाकरी खूप छान लागते। चला तर मग आज आपण तीळ लावलेली भाकरी आणि भोगीची भाजी बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण लागणाऱ्या भाज्या पाहूया। इथं मी 1 वाटी हिरवा फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। 1 वाटी पावट्याचे असे दाणे घेतलेले आहे। हा पावटा आहे बघा, याचे सोलून त्याचे दाणे काढून 1 वाटी घेतलेले आहेत। त्यानंतर 1 वाटी श्रावणी घेवडा घेतलेला आहे। घेवड्याचे बरेच प्रकार आहेत, त्यातला मी श्रावणी घेवड्याचा या पद्धतीने असे व्यवस्थित साफ करून त्याचे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आणि हे सर्व 1 वाटी आहे। त्यानंतर इथं मी 1 गाजर गावरान घेतलेला आहे आणि त्याचेही असे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही गावरान किंवा जे तुमच्याकडे मिळेल ते गाजर घालू शकता। त्यानंतर इथं मी 2 मीडियम साईजचे वांगी या पद्धतीने कट करून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवले आहेत, कारण ती काळी पडतात म्हणून। त्यानंतर इथं मी 1 वाटी चाकवताची भाजी घेतलेली आहे। 1 छोटी वाटी हरभऱ्याचे दाणे सोलून घेतलेला आहे, तो ओला हरभरा आहे। आणि 1 छोटा बटाटा इथं मी असे छोटे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी बोरं घेतलेली आहेत, गावरान आणि अशी मोठी बोरं। ही गावरान बोरं आहेत, तुमच्याकडे जी बोरं अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते घेतलेले आहेत। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक कट करून घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। तर वाटण बनवण्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून सुक्कं खोबरं भाजून घेतलेलं आहे। 1 मीडियम साईजचा कांदा आहे, तोही लालसर भाजून घेतलेला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती थोडीशी अशी जाडसर बारीक करून घेतली आहे। 2 इंच आलं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि अर्धा टोमॅटो इथं मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। यानंतर 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 टेबलस्पून पांढरे तीळ तेही भाजून घेतलेले आहेत। यानंतर इथं मी एका भांड्यामध्ये जो श्रावणी घेवडा घेतला आहे तो घेवडा आणि पावट्याच्या शेंगा घेणार आहे। यामध्ये आता पाणी घातलेलं आहे मी आणि हे उकळून घेणार आहे। थोडासा घेवडा आणि पावट्याला असा तुरटसर वास असतो, हा निघण्यासाठी एक उकळी गरम पाण्याच्या उकळीतून आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे बघा, तर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। एका भांड्यावरती चाळणी ठेवली आणि हे उकळलेलं घेवडा आणि पावटा चाळणीमध्ये निथळून घेतलेला आहे। तर हे आता थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आता आपण वाटण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेले तीळ, कोथिंबीर, भाजलेला कांदा, आलं आणि जो लसूण घेतला आहे त्यातल्या 8-10 लसूण पाकळ्या वाटणामध्ये घालायच्या आहेत आणि 8-10 लसूण पाकळ्या फोडणीत जाडसर टेचून घालण्यासाठी ठेवायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण मिक्सरला हे अगदी बारीक वाटण तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक इथं वाटण तयार झालेलं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे। बघा, गॅसची फ्लेम इथं मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे। तेल गरम झालं की तेलामध्ये छोटा चमचा मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक टेचून घेतलेला थोडासा जाडसर लसूण घालायचा। लसूण भाजला की लगेच कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तो घालून घ्यायचा। अधूनमधून व्यवस्थित हलवत आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत इथं मी कांदा भाजून घेतलेला आहे। थोडासा कांदा लालसर झाला की यामध्ये अर्धा जो टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। तर कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे।
बघा कांदा टोमॅटोला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपण हे मस्त असं भाजून घेतलेलं आहे. सर्व भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर त्यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर हे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतला. तर त्यामध्ये 1 चमचा धने आणि गरम मसाल्याची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे घरगुती साठवणीचा मसाला, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा किचन किंग मसाला हे पावडर मसाले घालून घेतल्यानंतर या वाटणामध्ये मिक्स करून छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मी मसाले भाजून घेतलेला आहे. तर या मसाल्याला छान असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे आणि वासही अगदी छान येतोय. तर यामध्ये वटाणा, गाजर ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. वांग, बटाटा, तुमच्याकडे यामधल्या कुठली जर भाजी एखादी कमी जास्त आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही भाज्या थोड्याफार कमी जास्त करू शकता. इथं मी घेतलेल्या सर्व भाज्या कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत. तर यावरती मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असा मसाल्यामध्ये या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. बघा खालपर्यंत अगदी व्यवस्थित इथं मी भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये. खाली लागू नये यासाठी शक्यतो जाडबुडाची कढई किंवा भांडं वापरा. त्यानंतर मी जी गावरान बोरं घेतलेली आहेत ती यामध्ये घातली आणि पुन्हा व्यवस्थित असं खालपर्यंत मिक्स केलेलं आहे कढईमध्ये. बघा सगळ्या भाजींना व्यवस्थित असा मसाला इथं लागलेला आहे. आता पाणी न घालता आपण या भाजीवरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून 5 मिनिट आपण ह्या भाज्या मिठाच्या ह्याच्यावरतीच वाफवून घेणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत. बघा भाजी मस्त अशी वाफवलेली आहे. वाफवलेली भाजी पुन्हा व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेत आहे. बघा अगदी छान मस्त भाजी आपली वाफलेली आहे. आता या वाफलेल्या भाजीमध्ये मी दुसऱ्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी आहे ते उकळून घेतलेलं आहे. आता हे गरम केलेलं पाणी या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी घालू शकता. तर यानंतर सगळ्यात शेवटी मी इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट जर अगोदर घातला तर भाजी कढईला चिटकण्याची शक्यता असते. यासाठी सगळ्यात शेवटी पाणी घातल्यानंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर याला एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल करायची आणि व्यवस्थित अशी भाजी सगळीकडून कढईमध्ये हलवून घ्यायची आहे. आणि याला कढईतल्या भाजीला उकळी आली, तुम्ही पाहू शकता इथं उकळी आलेली आहे. उकळी आली की गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करून ठेवायची आणि एक 10 ते 15 मिनिट मिडियम गॅसवरती ही भाजी उकळत ठेवायची आहे. म्हणजे व्यवस्थित अशा सर्व भाज्या शिजल्या जातात आणि मस्त अशी भाजी आपली तयार होते. बघा 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी अगदी छान तरीदार अगदी थिक अशी भाजी आपली इथं तयार झालेली आहे. जर तुम्हाला भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि घट्ट हवी असेल तर थोडंसं कमी करू शकता. मस्त अशी आपली इथं भोगीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी आपली इथं भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर यासोबत आपण तीळ लावलेली भाकरी बनवूया. भाकरी बनवण्यासाठी इथं मी बाजरीचं पीठ आहे ते एका ताटामध्ये चाळून घेतलेलं आहे. साधारण मी इथं 2 भाकरीचं पीठ आता इथं दुसऱ्या ताटामध्ये घेतलं. लागल तसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित इथं पीठ मळून घेत आहे. जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढी भाकरी अगदी मस्त अशी होते. पीठ मळून झालेलं आहे. त्यातला 1 उंडा मी हातावर गोल करून घेतला आणि राहिलेला दुसरा उंडा मी दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवलेला आहे. भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये मी सुक्कं पीठ घेतलं आणि त्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत. म्हणजे भाकरीच्या दोन्ही बाजूला तीळ लागले जातात. त्यावरती तयार केलेला उंडा ठेवला, हाताला सुक्कं पीठ लावलं आणि भाकरी थोडी थापून घ्यायची आहे. बघा थोडीशी भाकरी तिथं माझी थापून झालेली आहे. भाकरी थोडी थापून झाली की त्यावरून पांढरे तीळ लावून घ्यायचे आणि पुन्हा भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे.
थोडी भाकरी थापून तीळ लावल्यामुळे तीळ व्यवस्थित भाकरीला इथं चिटकले जातात आणि सगळीकडे पसरले जातात। या पद्धतीने मस्त अशी भाकरी आपली इथं थापून झालेली आहे। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। गरम तव्यावरती ही भाकरी हातावर घेऊन मी तव्यावरती घालून घेतलेली आहे आणि सुक्कं पीठ असणाऱ्या बाजूला इथं पाणी लावून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने व्यवस्थित असं भाकरीला सावकाश मी सगळीकडे पाणी लावून घेतलं आणि पाणी लावलेले बाजू आहे ती सुकली थोडीशी की लगेच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे। भाकरी एका बाजूनी भाजून झाल्यानंतर दुसऱ्याही बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची आहे। बघा दुसऱ्याही बाजूनी भाकरी आपली भाजून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली इथं आपली तीळ लावलेली भाकरी तयार झालेली आहे। बघा दोन्हीही बाजूने भाकरी भाजून आपली तयार झालेली आहे। चला तर मग आज आपण या मिक्स भोगीच्या भाजीबरोबर तीळ लावलेली भाकरी अगदी अप्रतिम लागते। या पद्धतीने आपली भोगीची भाजी तीळ लावलेली भाकरी तयार झालेली आहे। एकदा या पद्धतीने भोगीची भाजी तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।